गुड मॉर्निंग। तर हे बघा, इथे मी आली आहे कोबी तोडण्यासाठी, कारण की 4-5 दिवसापासून माझी कोबी चालू आहेत। मग व्हिडिओ शूट करण्यासाठी कोणी नाही आहेत, म्हणजे आम्ही दोघं पण जे आहेत ना ते अगदी कोबी काढतो आणि मुलं पण आहेत ना सकाळी सकाळी स्कूलमध्ये जातात, म्हणजे सकाळी उठल्यापासून माझ्या मागे खूप धावपळ असते। तर सकाळी उठल्यानंतर गायींचे दूध वगैरे काढणं, गायींना म्हणजे चारा टाकणं, किंवा मग घरातलं मुलांचा टिफिन वगैरे बनवणं, किंवा झाडझूड करणं घरातली सकाळी उठल्या तुम्हाला माहीतच असते की सकाळी सकाळी काय काम असतं ते। आणि इतकं सगळं काम माझं करून ते झाल्यानंतर इथे शेतामध्ये पण यावं लागतं कोबी तोडण्यासाठी। अगदी 8 वाजता मग कोबी तोडण्यासाठी शेतात पण येतो आम्ही, आणि 10 ते 10:30 वाजता गाडी भरून नंतर मार्केटला पण जाते। माझे मिस्टर जे आहेत ना ते घेऊन जातात। आणि आज का आहेत ना, आज मुलांना संडे असल्यामुळे सुट्टी होती, म्हणून त्यांना पण मी सोबत आणलेलं आहेत, म्हणून ते आता व्हिडिओ शूट करत आहेत। कारण की 4-5 दिवसापासून माझ्याकडनं म्हणजे व्हिडिओ पण शूट करायला कोणी नाही आहेत, म्हणजे कोणी नसतंच व्हिडिओ शूट करायला, कारण की काम करायचं की व्हिडिओ शूट करायचा असं होऊन जातं। आणि आज फायनली मुलं आहेत म्हणून तुमच्यासोबत हा व्हिडिओ मी शूट करत आहेत। आणि नंतर माझे मिस्टर पण आहेत ना इथे, ते नाही आहेत कारण की ते आहेत ड्युटीवर, त्यांची नाईट शिफ्ट चालू आहेत आणि सकाळी 8 वाजता म्हणजे आता थोड्या वेळानं येतील ते। आल्यावरती मग गाडी घेऊन शेतामध्ये येतील, नंतर आम्ही गाडी भरून मार्केटला घेऊन जाणार आहोत। तर हे बघा, अशा पद्धतीनं इथं कोबी तोडण्याचं काम चालू आहे माझं। आणि कोबी जी आहेत ना ती खूप पटकन तोडायची होते, म्हणजे अगदी आम्ही एक जी पिकअप आहेत ना, पिकअपमध्ये साधारण 600 ते 700 कण तोडून न्यावे लागतात। ते पटकन होतात कारण की खूप सोपं आहे कोबी तोडणं। आणि आम्ही काय करतो, जी मोठे मोठे कण जे आहेत ना ते एका साईडला ठेवतो, आणि जे छोटे म्हणजे किडलेले किंवा मग थोडेसे खराब असे जे कण आहेत ना ते एका साईडला गोण्यामध्ये भरून मग गोणीमध्ये विकतो। तर आता खूपच कोबीला बाजार आहेत, अक्षरशः 25-30 रुपये किलो कोबीची बाजार आहेत। तर खरंच आम्ही खूपच मेहनत घेतली होती कोबी लावण्यासाठी, किंवा तिला फवारणा मारण्यासाठी, किंवा ती पाणी भरण्यासाठी खूपच मेहनत घेतली। आणि खरंच आता खूप बाजार आहेत, आणि मेहनतीचं फळ देव आहेत ना, प्रत्येकाला मेहनतीचं फळ देत असतो, फक्त माणसाने थोडंसं कष्ट केलं पाहिजे आणि थोडासा वेळ दिला पाहिजे। तर खरंच हे बघा, इथे एका साईडला आम्ही गोण्या पण भरलेल्या आहेत, तर त्या गोण्यामध्ये खराब माल टाकतो, म्हणजे जो माल किडलेला आहेत किंवा मग त्याच्यामध्ये म्हणजे किडलेला म्हणजे खराब नसतो तो, फक्त वरतून थोडेसे होल असतात, आणि साफ जर केलात ना तर मध्ये खूपच छान कण निघतो। तर आता बाजार असल्यामुळे तर ह्या गोणीसुद्धा 300 ते 350 रुपयापर्यंत जाते। आणि माझा मुलगा जो आहे ना तो एका साईडला गोणी भरण्याचं काम करत आहेत, आणि मी एका साईडनं हे चांगले चांगले जे कंद आहेत ना ते कंद तोडत आहेत। आमच्या इकडे कोबीचा कंद बोलतात, तर तुमच्या एरियामध्ये काय बोलतात मला कमेंट करून नक्की सांगा। आणि आम्ही जी पिकअप कोबीच्या कंदांची जी भरून नेतो ना ती 14-15 हजारापर्यंत जाते। तर हे बघा, अशा पद्धतीनं सर्व जे कंद आहेत ना ते मी इथे तोडून ठेवत आहेत, आणि माझे मिस्टर जेव्हा येतील ना तेव्हा फक्त मग ते कंद जे तोडलेले आहेत ना ते जाळ्यांनी गाडीमध्ये वाहून न्यायचे, आणि नंतर मग ते मार्केटला जातात। आणि आज मुलांना असल्यामुळे थोडंसं मुलं जे आहेत ना ते शूट करत आहेत व्हिडिओ। तर 4-5 दिवसापासून चालू होती कोबी, पण मला वेळच भेटत नव्हता शूट करण्यासाठी। तर हे बघा, आता फायनली इथे कोबी काढली आहेत, आणि आता तर हे बघा फायनली माझे मिस्टर जे आहेत ना गाडी घेऊन आली आहेत। तर ती गाडी आहेत ना थोडीशी खाली रस्ता चिकट असल्यामुळे स्लिप होत आहेत, म्हणजे जास्त पाऊस पण नाही आहेत आणि ऊन पण पडत नाही, त्याच्यामुळे एकदम असं माती जी आहेत ना एकदम अशी चिकट झाली आहे, त्याच्यावरून ती गाडी जी आहेत ना गाडीचे टायर जे आहेत ना ते स्लिप होतात। तर खरंच गाडी त्यांच्याकडनं थोडीशी म्हणजे रस्त्याच्या खाली जर गाडी गेलीत ना तर काढणं खूपच मुश्किल होऊन जातं, अगदी मग ट्रॅक्टर आणून गाडी बाहेर काढावी लागते। तर अशा पद्धतीने आम्ही गाडी लोटत थोडीशी बाहेर काढली, आणि हे बघा आता फायनली इथे गाडी भरण्यास सुरुवात झाली आहे।
तर हे जे 2 मुलं आहेत ना गाडीसोबत आलेले, तर ते पण मला थोडीफार मदत करू लागत आहेत कोबी गाडीमध्ये भरण्यासाठी. तर हे बघा, ते पण थोडीशी मदत करू लागत आहेत. त्यांना म्हटलं चला करू लागा, कारण की नंतर मग मार्केटला खूप जर उशीर झालात ना तर मग व्यापारी इतके राहत नाहीत, तर वेळेवर गेलेलं बरं असतं. तर हे बघा, अशा पद्धतीनं आता शेतातनं बाहेर काढत आहोत कोबीचे कंद, कारण की रस्ता आहेत आणि शेतामध्ये गाडी घालू शकत नाहीत, कारण की उन्हाळा असता तर घातली असती, पण आता पावसाळा आहे त्याच्यामुळे सगळीकडे ओलं आहेत, त्याच्यामुळे मग अशी बाहेरच वाहून आणावी लागते कोबी. तर हे बघा, आजूबाजूला कोणाची कोबी नाही आहेत, फक्त आमचीच कोबी आहेत आणि थोडीशी उशिरा केल्यामुळे अगदी ती आता पावसाळ्यामध्येच काढायला आली आहेत. हे बघा, अशा पद्धतीनं ज्या जाळ्या आहेत ना कोबीच्या त्या बाहेर वाहून आणाव्या लागतात. तर हे मुलं पण आहेत ना ते मदत करू लागत आहेत कोबी वाहून आणण्यासाठी. हे बघा, अगदी मस्त कोबी आहेत, म्हणजे आम्ही कोबीला फवारण्यासाठी इतकी मेहनत घेतलेली आहेत ना की अजिबात जो कंद आहेत ना कोबीचा तो किडलेला वगैरे अजिबात नाही आहेत. एखादा अर्धा आहेत किंवा छोटे छोटे जे कंद आहेत ना ते आम्ही गोण्यांमध्ये भरून घेऊन जात असतो. तर हे बघा, अगदी अशा पद्धतीनं सर्व जी कोबी आहेत ना ती आम्ही आता इथे गाडीमध्ये आणून ठेवत आहोत. आणि आत्ता कोबी काढून आम्ही घरी आले आहेत आणि माझे मिस्टर जे आहेत ना ते मार्केटला गाडी पण घेऊन गेले आहेत. आणि हे बघा, इथे मी आता चालली आहे डेअरीकडे दूध घेऊन, कारण की सकाळी खूपच लवकर शेतामध्ये जावं लागतं, त्याच्यामुळे डेअरीकडे जाणं काही होत नाही. मग नंतर आता 9:30 पावणे 10 वाजले आहेत. तर आता हे ते दूध मी डेअरीकडे घेऊन चालली आहेत, कारण की 10:30-11 वाजेपर्यंत जी दुधाची डेअरी आहेत ना ती उघडी असते. तर त्याच्यामुळे हे बघा, इथे आता आम्ही दोघीजणी घेऊन चाललो आहोत दूध डेअरीमध्ये टाकण्यासाठी. तर तिकडनं आल्यावर पण भरपूर सारी जी घरातली कामे आहेत ना ती करायची आहेत. तर हे बघा, आणि खूप पाऊस आहे, पाऊस पडतो, खूप जोरामध्ये येतो, त्याच्यानंतर पाऊस उघडतो पण. आणि हे बघा, माझे मिस्टर जे आहेत ना ते मार्केटवरून आल्यानंतर कोबी देऊन आम्ही इथे आलो आहोत नाशिक रोडला कोर्टामध्ये, म्हणजे थोडंसं प्रॉपर्टीचं काम होतं. तर काही डॉक्युमेंट वगैरे झेरॉक्स करायचे होते किंवा काही डॉक्युमेंट घ्यायचे पण होते, तर आम्ही इथे कोर्टामध्ये आलेलो आहोत. तर हे बघा, कोर्टामधलं आमचं जे काम आहेत ना थोड्याच वेळाचं होतं ते झालं आहे. आणि नंतर आम्ही बाहेर आलो आणि बाहेर आल्याच्या नंतर आम्ही आता थोडंसं इथे मॉलमध्ये आलो आहोत. थोडीशी म्हणजे बाहेरून बघितला, नवीन मॉल होता, तर म्हटलं चला आपण जाऊन बघूया आतमध्ये, थोडीशी शॉपिंग करूयात. तर हे बघा, आता मॉलमध्ये मी माझ्यासाठी ड्रेस वगैरे बघत आहेत किंवा जे मुलांसाठी पण असेल ते पण मी इथे खरेदी करत आहेत. हे बघा, ड्रेस आहेत, अगदी चांगली क्वालिटी आहेत, मस्त क्वालिटी आहेत आणि प्रत्येकाच्या इथे किमती वगैरे पण लावल्या आहेत. आणि हा मॉल अगदी म्हणजे माझ्या मताने 4-5 महिन्यापासून नवीनच झाला आहे. हे बघा, अगदी मस्त असे ड्रेस आहेत, क्वालिटी पण छान आहेत, पण थोडीशी कॉस्टली आहेत. आणि हे बघा, अगदी मी 2-3च वस्तू घेतलेल्या आहेत, कारण की घरी जाण्यासाठी खूप उशीर झाला होता. तर त्याच्यामुळे आत्ता थोडाच वेळ होता आमच्याकडे, म्हटलं मग चला आता घरी जाऊयात, कारण की घरी जाऊन परत उद्यासाठी कोबी काढून ठेवायची होती. संध्याकाळच्या वेळेस पण काढून ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी मग मार्केटला घेऊन जातो, कारण की दुसऱ्या दिवशी सकाळी मग इतकं सगळं कोबी काढणं म्हणजे कोबी काढायला उरकत नाहीत, त्याच्यामुळे आदल्या दिवशी पण थोडीशी काढून ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी मग जे मोठे मोठे जे कंद आहेत ना कोबीचे ते आम्ही काढतो. तर हे बघा, अगदी थोडेसेच आयटम आहेत मी घेतलेले आणि इथे खूपच म्हणजे गर्दी आहेत, कारण की ते मशीनवर करतात जे आपण घेतलं आहे ते. म्हणजे मॉलमध्ये असं तुम्ही जर मॉलमध्ये गेला असाल तर प्रत्येकाला माहीत असतं की मॉलमध्ये कशी प्रोसेस असते ते. तर ती प्रोसेस करण्यामध्येच खूप वेळ इथे जात आहेत आमचा, कारण की आपण म्हणजे इतर शॉपमध्ये काही खरेदी करण्यासाठी जातो ना, तर तेव्हा कसं आपल्या ज्या पण वस्तू आहेत त्यांच्या किमती ठरवायच्या आणि अगदी पैसे द्यायचे आणि पटकन तिथून निघून यायचं. तसं इथं नाही आहेत, म्हणजे इथं पहिले वस्तू बघतात, नंतर ते म्हणजे मशीनवर ते स्वाईप करतात आणि नंतर मग ती वस्तू आपल्याकडे देतात. आणि अगदी बाहेर पण निघताना आम्ही जेव्हा वस्तू घेऊन बाहेर चाललो होतो तेव्हा पण त्यांनी आमच्या मोबाईलवर मेसेज बघितला,
की तुम्ही कितीची शॉपिंग केली आहे. तो मेसेज ते वॉचमॅनला म्हणजे जो दरवाजापाशी जे वॉचमॅन आहेत ना त्यांना दाखवावे लागतात आणि नंतर मग तिथून बाहेर जायचं. तर म्हटलं हे खूपच कठीण आहेत. तर ज्यांच्याकडे भरपूर वेळ आहेत ना ते इथे येऊ शकतात खरेदी करण्यासाठी. आणि हे बघा, त्याच्यानंतर आम्ही इथे आलो आहोत मुलाला हॉस्पिटलला घेऊन. तर हॉस्पिटलला म्हणजे माझा मुलगा आहेत ना तो 2-3 दिवसापासून म्हणजे साधारण एक 8 दिवसापासून खूपच तापत आहेत. म्हणजे ताप येतो, नंतर आम्ही आमच्या जवळपासच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन पण जातो आणि ताप उतरतो आणि पुन्हा ताप येतो. असं 2-3 वेळा त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलेलो, पण त्याचा ताप जो आहेत ना तो चढ उतरीचा ताप होता. तर म्हटलं मग खूपच मग जास्त आता डेंग्यूची पण साथ चालू आहेत, कारण की पाणी पण खराब येत आहेत, पावसाचं पाणी आहे त्याच्यामुळे. तर म्हटलं त्याला स्कूलमध्ये पण जावं लागतं. तर मग त्याच्या ज्या चाचण्या आहेत ना डेंग्यूच्या, तर मग मी त्या करून घेत आहे. कारण की म्हटलं नको नंतर परत मुलांना काय असतं की ॲडमिट करायची वेळ येते, मग स्कूलमध्ये पण सुट्ट्या होतात आणि अभ्यास पण बुडतो. तर त्याच्यासाठी आता इथे मी त्याला घेऊन आली आहेत. तर हे बघा, आणि तो घाबरत आहेत खूपच. मम्मी पप्पाचा फोन. कारण की जे कामे आहेत ना कामांच्या जागी असतात, पण मुलांकडे दुर्लक्ष करून नाही चालत. कारण की थोडं जरी आजारी वगैरे पडलेत कारण नंतर त्यांना पण त्रास होतो आणि आपल्याला पण होतो. कारण की मागच्या वर्षीच ह्याच महिन्यामध्ये मी मुलाला ॲडमिट केलेलं होतं. तर म्हटलं आता परत तसं नको व्हायला, कारण की आता पेपर पण त्याचे जवळ आले आहेत. म्हटलं मग आता बघून घेऊयात त्याला अगदी व्यवस्थित, त्याचे रिपोर्ट वगैरे काढून घेऊयात आणि नंतर मग तो स्कूलमध्ये पण व्यवस्थित जाऊ शकेल. तर ठीक आहे, आता इथेच एंडिंग करते, कारण की आता घरी जाऊन जायचं आहे कोबी काढण्यासाठी. तर हे बघा, आता घरी जाऊन कोबी काढूयात. मग व्हिडिओ शूट करायला काही वेळ नाही येत मला, कारण की कोबी काढून आल्यावरती पण खूप घाई असते. गाईंचे दूध वगैरे काढायची किंवा घरात नंतर येऊन स्वयंपाक करायची. तर आताच्या व्हिडिओमध्ये इतकंच. उद्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात. आणि त्यापूर्वी माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.